नमस्कार गाईज, आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. कारण माझी झालेली आहे आत्ता गुड मॉर्निंग. वाजले 10:30 आणि फ्रेश वगैरे व्हायचं आहे. रामभावाचा आज मोबाईल घ्यायला जायचं आहे, तर 12 किंवा 1 वाजेपर्यंत जाणार आहे. पण तयारी वगैरे करतो, कारण प्रत्येक वेळेस ना मी कुठे पण जात असेल, म्हणजे असं बाहेर मित्रांनी बोलवलं असेल किंवा कुठे पण, प्रत्येक टायमाला ना वेळ लागतोच मला. म्हणजे ना मग मी सांगितलं 5 मिनटं देतो, तर तिथे लागतात 10 ते 15 मिनटं. म्हणजे असं नको व्हायला आणि परत चिडतो तो, कारण खूप वेळ असं केलेलं आहे मी. तर काय विषय नाही. आणि आंघोळ बिंघोळ करतो आणि भेटू आपण. गाईज फायनली आंघोळ झालेली आहे आणि आता नाश्ता करायचा विषय चालला आहे. आणि बॅकग्राऊंड जरा इग्नोर करा, काय विषय नाही बॅकग्राऊंडचा. आणि मम्मीने डोसे बनवलेत आहेत की ना आम्हाला. मम्मी, बहीण आणि वहिनीने आणि पप्पांनी घेऊन गेलो. गो 2च आहेत हे बघा. हे देखो 2 डोसा रखे गए हे. काय विषय नाही, खाऊया पटपट आणि निघूया झटझट. फायनली तयारी वगैरे करून चाललेलो आहे रामभाईकडे अंधेरीला. आणि आपल्याकडे आज गाडी वेगळी आहे. चावी बघू शकता, ही वाली आहे. दाखवतो कोणती गाडी आपल्याकडे. ओके, बघू शकता ही आपल्याकडे आहे आज स्प्लेंडर. ही आहे रामभाईची. ओके, काल आम्ही एक्सचेंज केलेली. देखो कैसी है स्प्लेंडर और ये है हाईवे. तो ये देखो छोटा कुत्ता, नन्ना सा प्यारा सा. ओ भाई साहब, ये देखो. वाह 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 वाह. फायनली मी रामभाईच्या इथे पोचायलाच आलेलो आहे. इथून 5 मिनिटावरती त्याचं घर आहे. आणि 1 मिनटं मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. हे आहे ते महावीर. इथे पहिलं मी ना कामाला होतो. कास्टिंग पावडर लागते ना, पावडर, त्या पावडरच्या कंपनी म्हणजे ह्याच्यामध्ये गोडाऊनमध्ये कामाला होतो. आणि इकडे ते महावीरचं हे होतं, तिथे त्यांचं ऑफिस होतं. आणि तिकडे मागच्या साईडला गोडाऊन वगैरे होतं. 3-4 वर्ष झाली असतील, 3-4 वर्ष झाले असतील. तेव्हा मी काकांसोबत कामाला होतो. काका वगैरे आहेत कामाला, पण मी सोडलं. आणि आता आहे मी करतोय काहीतरी नवीन. ती पिकअप दिसते ना, तिथे आमचं ऑफिस होतं, त्या पिकअपच्या तिथे बाजूला. आणि इकडे ह्या साईडला आहे ना, तिकडे पुढच्या साईडला आहे ना आमचं गोडाऊन होतं. पैसावाला आला आहे काय का, कसला हसत आलाय. फोन घ्यायचा आहे म्हणजे भाई नादच नाही, कुठं लावायचं. फायनली रामभाईच्या घरातून निघलेलो आहे. जेवण वगैरे करून आता निघालो आम्ही युनिकॉर्न स्टोरला. नाही बघा येऊ. और अभी चलो हम जाते हैं ज़रा मोबाइल की बातें करने के लिए. कल तो हुआ है मोबाइल की बातें वगैरह करके, पर ज़रा आज लेने का विषय चालू है. और लुक देखो मेरा, चश्मा कैसा लग रहा है आप बताओ ज़रा. एकदम वैसा अजय भाई का ढापा है. अभी उसको जाते टाइम बोला था मैं कि जा दूंगा तेरे को. अभी अच्छा तो लग रहा है, देखता हूँ क्या करने का है. ढाप के लेके जाऊँगा. और इसका ज़रा हेलमेट देखो ना गाइस, हर बार की तरह यही हेलमेट ऐसा ही पहनता है. क्या ही बोलेंगे गाइस. मगाशी जो मी येताना हायवेला जो कुत्रा दाखवलेला ना, तसं सेम टू सेम आमच्या घरी कुत्रा होता. का तो म्हणजे माझ्या आजोबांनी आणलेला कुत्रा, मुंबईवरनं घेऊन आलेले. आणि विषय काय झालेला माहिती आहे, त्याला आम्ही म्हणजे खायला पियला एकदम मस्त द्यायचो, पण चिकन बिकन जरा जास्त देत नव्हतो. तर सीन काय झाला, तो एका गावात गेला. आणि त्या गावात जाऊन ना, एका गावातल्या घरात त्या माणसाने ना त्याला चिकन मटन बिटन सगळं द्यायला लागले. आणि तो झाला तिथलाच, तो तिथेच थांबायला लागला. आणि विषय काय झाला माहिती आहे, मग आम्हाला काय वाटलं की भाई कुत्र्याला म्हणजे फाडला असेल कुठल्या कुत्र्याने. आणि तो थोडा घाबरायचा. म्हणजे कसं, त्याची आई आहे ना मुंबईतली होती, म्हणजे अशी म्हणजे असतं ना ते घरातले पाळीव कुत्रे असतात ना, तशी होती. मग त्याच्यामुळे त्याला ही सगळी म्हणजे असं रानटी वगैरे एवढं हे नव्हतं. आणि मग नंतर आम्हाला वाटलं की फाडला असेल. मग आम्ही त्याला बघितलं नाही. आमच्या गावातल्या एका माणसाने, तो त्या गावात गेलेला तेव्हा त्याने बघितला आमचा कुत्रा. तर त्याने माझ्या आजोबांना सांगितलं, आम्हाला पण सांगितलं, तो तुमचा कुत्रा आहे, की त्यांच्या घरात आहे. कुठे गेलो रे? तेच की, तर त्यांच्या घरी आहे ते. चिकन मटन खायला देतात त्याला तिथं. मारला ना त्याला कोणी? नाही मारला नाही. तर मग सीन काय झालं माहिती आहे का, ते आम्हाला कळालं. तर आजोबा बोलले की काय आता जाऊ दे, गेलाय तर येईल कधी ना कधी तरी येईल. तर तो आलेला. विषय काय झाला, तो दुपारचा आला. आणि भाई मला म्हणजे लय आवडलेला, म्हणजे लय भारी होता कुत्रा. आणि असं गोरे म्हणजे व्हाईट केस वगैरे होते. आणि सीन काय झाला, मी त्याला काय म्हटलं, आता हा ना पळून जाईल म्हणून मग
मी याला बांधला, त्याला खायला बिला दिलं, पण चिकन नाही दिलं कारण चिकन म्हटलं देईन. आणि बांधून ठेवला, संध्याकाळी पण त्याला खायला दिलं. आणि त्यानं रातोरात ना त्याची ती रस्सीने बांधलेली ना ती रस्सी चावून बिवून पूर्ण कलटी. सकाळी मग कलटी मारली त्याने. आणि मग नंतर मी सकाळी उठलं, म्हटलं याला फिरवून गावात पूर्ण. आणि मग मम्मीला विचारलं मी सकाळी, तर मम्मी आता तो आपला कुत्रा कुठे, तर मम्मी बोलली तो गेला पळून. तर काय आता मग म्हटलं जाऊ दे, आता गेला तर गेला. मी जाणार होतो तिकडे, पण कसं मी जरा लहान होतो तेव्हा. आय गेस मी 4थी 5वीमध्ये नाही, 3री 4थीमध्ये असेल. तर काय पण भारी होता. कुत्रे मला लय आवडतात. आणि आता मी कुत्रा घ्यायचा विचार करेन, पण काय विषय माझ्या मम्मीला कुत्रा आणि मांजर आवडत नाही रे. मम्मीला असं ना मांजर तिच्या बाजूला तरी घेऊन गेले ना, मम्मी अशी फेकून द्यायचा प्रयत्न करते. म्हणून बघूया, आपलं जेव्हा मोठं घर येईल ना तेव्हा मग काहीतरी करूया विषय. मायट्रो देखो मायट्रो. फायनली आम्ही लोकेशनवरती आलेलो आहे. ते बघा, कधी का कॉल सोडणार नाही तर काय माहीत. आणि गाईज आपल्या रील्सला सगळ्यांनी प्रेम दिले तर खूप खूप धन्यवाद. खूप सारं प्रेम दिलेलं आहे. कमेंट बिमेंट पण खूप चांगल्या होत्या. काय विषय नाही, असंच प्रेम देत राहा बस, बाकी काहीच नको. आणि 1 मिनटं युनिकॉर्न स्टोर दाखवतो. देखो युनिकॉर्न स्टोर, और ये अपना दादिया जा रहा है. पैसा लेके आया पूरा बॅग में भर के. चाललंय पैशाचं. आणि इकडे बघा, ह्यो सॅमसंग अल्ट्रा. हा जो हेडफोन आहे ना, हा कितीला आहे? 60. आणखी जरा 2 मिनटं आहे, ताण लागले होते तुला. आणि ना ह्या हेडफोनची उगाच 60,000 रुपये घेत नाहीत हे लोक. भाई हा घातला ना, 1 मिनटं मला हेडफोनबद्दल सांगत होतो ना भाई. म्हणजे ना बाहेरचं ना काहीच, म्हणजे नुसता नॉर्मली हेडफोन घातला ना तरी आवाज बाहेरचा येत नाही. म्हणजे कसला 60,000 म्हणजे आई काहीतरी हाय विषय आहे भाई. आणि इकडे बघा हे सगळे याचे कवर आहेत. इकडे बॅग वगैरे सगळं आहे. आणि इकडे लॅपटॉप लाईटॉप. आणि इकडं काय विषय आहे, इथं पी सी सारखं आहे. गाईज मी तुम्हाला सांगतो, हे पी सी आहे ना, मी काल ना विचारलं हे पी सी गेमिंगचे आहेत का, तर हे गाईज गेमिंगवाले पी सी नाहीत, हे नॉर्मल कामसाठी आहेत. आणि इकडे बघा हे बघा 17 Pro Max. आणि आपला दादा लेने वाला ये देखो, ये ग्रीन वाला दिख रहा है ना, ये रुको जरा, इधर कैसा पब्लिक है ना उसके लिए. फोन हातमध्ये भेटलेला आहे बॉक्स. बहुत हो गया इसका फ़ोन का विषय, वो कर रहा है. जरा फ़ोन ताड़ के आते हैं, क्योंकि अभी 15 दिख नहीं रहा है अपना, उसकी इज्जत थोड़ी कम हो गई है. मैंने लिया था तभी 1 साल के पहले 80,000 में, अभी आया है 40,000 में, 50,000. क्या बोलेंगे, अभी इसकी भी औकात यही होने वाली है, समझे क्या. क्या है लुक यार, वाह वाह. देखते हैं, वाह 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 वाह. कब दिन आएंगे ये महंगे फ़ोन लेने की. अभी तो क्या इस पे काम चला रहे हैं. हा गाईज हा वाला घेणार आहे राम भाई, कळलं का. हे मला नाही आवडला भाई. काय विषय, भेंडीले बारीक केला आणि एकच डोळा ठेवला शी. भावाला आपल्या हाऊस नाही का एवढं, म्हणजे असं वाटत नाही की भाई फोन आई शपथ कसला वाटली, असं काय वाटत नाही भाई. काय घेतलं, आपल्या पैशाचं घेतलं काय, आता लोन भरायचं संपला विषय. मला पण नाही वाटणार आता भाई, म्हणजे कसं पैसा आपलं जाते ते ना, समज घरच्यांचं जात असतं तर कोणी गिफ्ट दिलं असतं ना तर वाटलं हो भाई. खरंच यार, खरंच चांगलं आहे ते माणूस. पैसे पे करतो ना, करूया की, काय विषय नाही. बॉक्स ओपनिंग चल रही है, ज़रा ये सीरियस मैटर है और ये इसका मैटर है. इस मैटर है गाइस, एकदम धक धुक धक धुक धक धुक धक धुक धक. चुम्मा देने को लग रहा है. तम. हाँ, उचल फेक की डायरेक्ट उचलून. इकडे दाखव, इकडे. ओ ये एकदम इकडे चल. कर की चल, पावर ऑन कर. आइए. देखो चेहरे पे कैसा उजाला आया है इसके. और ये भाई साहब है, इन्होंने अपना लोन पास किया है, उनको भी फुल इज्जत.
बांधिलकी का विषय। ओपन करूँ क्या? और करो करो। डाटा ट्रांसफर ये सब नहीं है ना? और भाई सच में यार किसी को भी लेने का होगा ना तो मैं इसका नंबर डालता हूँ, इसको कांटेक्ट करो। लोन पे करने का होगा ना तो भाई एकदम कर सकते भाई, कुछ विषय नहीं है। और अलग से हमको क्रेडिट कार्ड का जो एक ऑफर रहता है ना, मतलब क्रेडिट कार्ड जैसा ही दिया है हमको, बट वो ऑनलाइन रहेगा। हाँ नवीनच बनव ना, म्हणजे कसं काय विषय नाही। गाइस अभी ये 17 की क्वालिटी है, कैसी है क्वालिटी, और अभी मैं 15 की दिखाता हूँ, 1 मिनट। और ये है 15 की क्वालिटी, शी आहे। आता नवीनच घ्यायला लागते असं वाटते, बघा कसलं दिसतं। गाइस फायनली आपला फोन आलेला आहे, अनबॉक्सिंग करू। चल तुझ्या आईला तुझी काही गरज नाही, हे बघा कसला भारी दिसतंय। चालू आहे भाई लोग, खरेदी हो गई है, मोबाईल इधर है। गाइस खरेदी वगैरे झालेले सगळे, आता चाललोय वॉफल्स खायला। फर्स्ट टाइम ट्राय करतोय, याच्या आधी कधी ट्राय नव्हतं केलं वॉफल्स। आणि भाई फोन एकदम क्वालिटी आता काय विषय करणार माहिती आहे, 5 बायका बोलवणार आणि पूजन करायचं, कसं नजर नाही लागली पाहिजे ना, म्हणून आता तिकडं मावशीला सांगितले ताटबीट बनव, म्हणजे कसं कामच ओके। काय हसू आहे, हसू त्याला आवरणं झाले, हसू आवरणं, आणि मला पण हसू आवरणं झाले, कारण वफल्स खिलवतोय ना आता। आता ताडूया एकदम, बाय बाय। गाइस ये टॉपिक का क्या करेंगे यार, मुंबई में ट्रैफिक, पुणे में ट्रैफिक, क्या ही बोलेंगे यार। गाइस वफल्समध्ये आलेलो आहे, फर्स्ट टाइम विजिट करतोय मित्रासोबत। खूप लोक मैत्रिणीसोबत जातात, पण आपण मित्रासोबत चाललोय। गाइस सिम कार्ड निकालना चल रहा है, अभी इसको देगा किधर तो फेंक, कूड़ेदान में फेंक देगा, क्योंकि अभी उसकी लायकी हो गई 0। इसकी वजह से इसको लिया मैंने। हाँ ये बहुत डबड़ा है, ऐसा ये बोल रहा है। पर येळला ह्योच आलेला आहे, हा विसरतोय, वेळेला दाखवले ते ना बरोबर, समजलं काय। याची गाइस लायकी 0 तर आहेच, कारण जर का आयफोन घेतला ना की मग समजतं की फोटो किती काढायचे आणि किती पाठवायचे ते समजतं। आता कसं याला माहीत नाही आहे, आता माझ्याकडे आयफोन होता ना, अक्षरशः वैतागलो। आता मी अँड्रॉइड घेणार, काय विषय नाही, कारण भाई एवढं टॉर्चर झालो आहे ना मी, टॉर्चर। थांबा 1 मिनटं गाइस, एवढं टॉर्चर की म्हणजे ना भाई काय होतं माहिती आहे का, आम्ही फिरायला जातो, फिरायला गेल्यानंतर सगळे फोटो काढायला बोलतात, माझा फोटो काढ, सगळ्यांचे फोटो काढतो, आणि त्यातमध्ये ना हे तू असा काढला नाही, हे काढलं नाही, ते काढलं नाही, असं करत बसतात। मग ठीक आहे चल फोटो आले, त्याच्यानंतर मग ते लोक मेसेज, व्हॉट्सअपला मेसेज, कॉल, नुसतं वाट लावून टाकतात, अरे फोटो वाटव। त्यानंतर पाठवल्यानंतर माझा दिवसाचा डेटा संपून जातो। मग त्याच्यानंतर मग मी रील्स बघायचे की ह्यांना फोटो पाठवायचे, काय करायचं सांगा, आणि त्यात फोन हिट होतो। या फोनची लायकी नाही भाई, खरंच व्हिडिओमध्ये लायकी आहे, पण हे बाकीच्या गोष्टींमध्ये खूप म्हणजे आता काय बोलायचं लोकांना। आता मी विचार करतो अँड्रॉइड घेतो, गुगल पिक्सल वगैरे बघतो, आता ह्याने घेतलं आहे, आता बघूया की हा किती मला फोटो पाठवतोय, बघतो त्याला किती फोटो पाठवते ते। आता असे ना ते असा फोटो काढ, तसा फोटो काढ, असं त्याला वाईज हे करतं, मग सांगतो याला कळू दे वाईज। गाइस फायनली वफल्स खाऊन झालेले आहेत, दाखवलं नाही कारण दाखवायचं नसतं, खाऊन घ्यायचं असतं। ओके अभी मैं गाड़ी चलाने वाला हूँ।